नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 3री विषय मराठी ह्याचा पुढील धड्याचा स्वाध्याय बघणार आहोत. पूर्ण स्वाध्याय तुम्हाला दिला आहे, तो तुम्ही वहीमध्ये लिहून काढावा. आज आपण तेनाली रामची गोष्ट चा संपूर्ण स्वाध्याय पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये प्रश्न उत्तरे, वाक्यरचना सर्व एकत्रित करून दिले आहे. प्रश्न पहिला, आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गोष्टीतील पात्रे: तेनालीराम, राजा कृष्णदेवराय, शेतकरी. यापैकी तिन्ही पात्रे रिकाम्या जागी लिहायची आहेत. गोष्टीतील कोणते पात्र तुम्हाला सर्वात आवडले व का? मला तेनालीराम हे पात्र सर्वात आवडले, कारण हे हुशार, चतुर आणि प्रामाणिक होते. प्रश्न तिसरा, कोण म्हणाले तेनाली सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? उत्तर, राजा कृष्णदेवराय. माणसाने श्रेष्ठ काम आहे तेनाली. उत्तर, राजा कृष्ण. पुढचा प्रश्न, घटनाक्रम लिहा. तुम्हाला योग्य क्रम लावून दाखवला आहे. पहिला, जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. दुसरा, महाराज तेनालीरामासोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. तिसरा, तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. आणि चौथा, घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलता बोलता रस्त्याने पुढे निघाले. विचार करा व सांगा. शेतकरी सर्वश्रेष्ठ आहे या वाक्याचा अर्थ. उत्तर, शेतकरी आपल्या कष्टाने अन्न पिकवतो म्हणून शेतकरी सर्वश्रेष्ठ आहे. 2. या कथेतून तुम्ही काय शिकलात? शेतकऱ्यांचा आदर करावा आणि त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. राजा असता तर तेनालीरामाचे कौतुक कसे केले असते? त्यांना बक्षीस दिले असते. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. न्याय: राजाने सर्वांना न्याय दिला. सुख: सर्वांनी सुखाने राहावे. गोड: आंबा खूप गोड आहे. श्रेष्ठ: शेतकरी श्रेष्ठ आहे. स ला पहिला उकार सु हा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा. बोध: सुबोध. गंध: सुगंध. वास: सुवास. विचार: सुविचार. शेतातील विविध कामांविषयी 5 ते 6 वाक्ये लिहा. शेतकरी शेत नांगरतो. तो बियाणे पेरतो. पिकांना पाणी देतो. तण काढतो. पिकांची काळजी घेतो. पिके तयार झाल्यावर कापणी करतो. पुढील प्रश्न, या कथेचा शेवट तुम्ही कसा कराल? महाराजांनी तेनालीरामचे कौतुक केले. त्यांनी शेतकऱ्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या मदतीसाठी अनेक चांगल्या योजना सुरू केल्या.